की आम्ही अंबडची बारामती करू, आम्ही अंबडला 24 तास पाणी देऊ, हे खोट्या भूल तापा मारून त्यांनी मागे एकदा निवडणूक जिंकली होती अंबड नगर परिषदेची. महाराष्ट्रामध्ये नगर परिषद निवडणुकीचे मोठ्या प्रमाणामध्ये वारे वाहायला सुरुवात झालेली आहे आणि आता नगर परिषदच्या प्रचाराला जो तो उमेदवार आहे त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे. आपण सध्या जालना जिल्ह्यातील अंबड नगर परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका उमेदवारांसोबत आहोत. हे जे उमेदवार आहे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे, प्रभाग क्रमांक 10चे. आणि विशेष म्हणजे अंबड आणि बदनापूर मतदारसंघाचे जे आमदार आहेत नारायण कुचे, या निवडणुकीमध्ये यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर माजी आमदार राजेश टोपे हे देखील या ठिकाणी रस्सीखेच करताना दिसत आहेत. तर याच विषयी आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय तुमची या निवडणुकीमध्ये मतदारांना आव्हान असणार आहे आणि पुढचा काय अजेंडा असणार आहे? पुढचा आमचा अजेंडा असा असणार आहे की जी पाण्याची समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी आमदार नारायण कुचे साहेबांनी 133 कोटी रुपयाची योजना चालू केलेली आहे. ती फार लवकरात लवकर चालू होणार आहे. त्याच्यासाठी जायकवाडीमध्ये त्यांनी पाणी राखीव ठेवलेलं आहे. ते राखीव पाणी येऊन अंबडचा पाण्याची समस्या मिटणार आहे. तुम्ही ज्या प्रभागामधून उमेदवारी निवडणूक लढवत आहे, तर त्या प्रभागामध्ये आता सध्या कुठल्या अशा अडचणी आहे की त्या अडचणींना तुम्हाला घातलेल्या निवडणुकीनंतर सामोरे जायचं आहे? आता आमदार नारायण कुचे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागं नगरपालिका होती, तेव्हा बी अंबडचा फार विकास झालेला आहे. आणि ज्या लोक आज पाण्याबद्दल बोलतात त्या लोकांनी आधी सांगितलेलं आहे की आम्ही अंबडची बारामती करू, आम्ही अंबडला 24 तास पाणी देऊ, हे खोट्या भूल तापा मारून त्यांनी मागे एकदा निवडणूक जिंकली होती अंबड नगर परिषदेची. त्यावेळेस बिस्लेरीचा पाणी अंबडला पाजू, बारामती सारखी अंबड शहर करून टाकू. कुठं गेलं ते बारामती, कुठं गेलं ते बिस्लेरीचं पाणी? आज पाणी प्यायचे त्यांच्या वेळेस वांदे झालेले आहे. त्यांनी काही पूर्तता केली नाही. ते पालकमंत्री असताना त्यांनी पाण्याची पूर्तता केली नाही. आमदार नारायण कुचे साहेबांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यावेळेसचे नगराध्यक्ष काकासाहेब कटारे आणि संदीप आंधळे उपाध्यक्ष त्यांना भेटले. त्यांनी त्यावेळेस एक पत्र दिलं मुख्यमंत्र्याकडून घेऊन की फक्त याच्यासाठी की माझे अंबडचे मतदार हे मला मत दिलेले त्या लोकांना आज पाणी पाहिजे, म्हणून त्यांनी पक्ष विरोध काही न जुमानता या लोकांना मुख्यमंत्र्याकडून पत्र आणून दिलं आणि अंबडच्या पाण्याची समस्या त्यावेळेस सुद्धा भागवली. आणि आजही मी सांगितलं तसं इतकी मोठी योजना त्याच्यासाठी पाणी राखीव माझे नेते आदरणीय आमदार नारायण कुचे साहेबांनी केलेला आहे. नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला म्हणताय. या व्यतिरिक्त आणखी काही अशा समस्या आहे का, त्या समस्या उद्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला सामोरं जायचं आहे किंवा नागरिकांना त्या सोयीसुविधा तुम्हाला उपलब्ध करून द्यायच्या? फार समस्या तर समाप्त होत नसतात, समस्या असतात आणि समस्याचं निवारण करणारा आपला खरा नेता आपल्या पाठीशी पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आता एक 20-25 दिवस आधीची गोष्ट आहे. इथं गोरगरीब लोक, मध्यमवर्गीय लोकांनी त्यांची घरं बांधलेली आहे. फैसलाबाद म्हणून एक मोठी कॉलनी तयार झालेली आहे. तिथं त्या लोकांकडे कोणतेही कागदपत्र नव्हते, साधे नोटऱ्या त्या लोकांनी करून घेतले होते. मी आमदार नारायण कुचे साहेबाला सांगितलं, साहेब इथं फार गोरगरीब मध्यमवर्गीय लोक राहतात, यांचे नावावर टॅक्स लावा, यांच्या नावावर गुंठेवारीने करा. मी लोकांना घेऊन साहेबांना, आमदार साहेबांना, जे माझे नेते आहे त्यांना मेमोरंडम दिला. त्यांनी मेमोरंडम घेऊन त्यावर आपला रिकमेंड केला आणि डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार आणि CO नगर परिषद यांना आदेशित केलं की माझे मतदारसंघातील हे लोकांचं काम करण्यासाठी त्वरित यांचे घराचा टॅक्स चालू करा आणि यांना टॅक्स लावा आणि सलाम एरियाप्रमाणे यांना टॅक्स लावा. तसा टॅक्स लावण्यात आला. 15-20 दिवस आधी निवडणुकीचा 1-2 दिवस आधी त्यांचे पावत्या फाडण्यात आले. त्याच्यानंतर आचारसंहिता लागली.
पण त्या माणसाच्यामुळे इतक्या लवकर जे येतात ते गोरगरिबांची 250-300 घरं तिथं आहे, त्या लोकांना टॅक्स लागलेला आहे, त्यांना समाधान झाला. आणि आमदार साहेबांनी भाषणामध्ये त्यांना विश्वास दिला की माझी जर बॉडी आली, माझे नगरसेवक तुम्ही अध्यक्ष सहित निवडून दिले तर तुम्हा साऱ्याला गुंठेवारीने ह्या जागेचा मालक करतो. आता माझा ते तिथले जनतेला आणि अंबडच्या सर्व जनतेला विनंती आहे की आमदार नारायण कोचे साहेबासारखा आमदार आपल्याला कधीही मिळू शकत नाही. आजपर्यंत जितके आमदार झाले त्यात साऱ्यात चांगला आणि साऱ्यात एकदम श्रेष्ठ आमदार, लोकांसाठी धावून जाणारा आमदार म्हणजे नारायण कुचे साहेब आहे. त्यांच्या पाठीशी मी आहे आणि आपल्याला बी राहायचं जनतेला. नक्कीच. बरं, या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाची कुठल्या पक्षासोबत युती आहे का एकटा चालवची भूमिका घेतलेली आहे? आम्ही इथं रासापाला 2 जागा दिलेली आहे आणि त्यांच्याशी 2 जागेपुरती आमची युती आहे. बाकी 20 जागेवर आम्ही कमळ या निशाणीवर निवडणूक लढवित आहे, आमदार नारायण कुचे साहेबाच्या नेतृत्वाखाली. नक्कीच. हे होते प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार. यांनी जे विद्यमान जे आमदार आहे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे, यांच्या नेतृत्वावरती मतदारांनी विश्वास ठेवावा आणि या उमेदवारांना विजयी करावा अशी अपेक्षा यावेळी बोलताना सांगितलेली आहे. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.